वोरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरनं गायब झाल्याचा संशय. दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबाबत तपास करण्यासाठी तत्कालीन गृह सचिव NN वोरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. राजकीय नेते शरद पवारांविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवर नाही. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याची माहिती. गृह खात्याच्या रेकॉर्डवर अहवालच नाही. या माहिती अधिकारातल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वोरा यांनीही गृह खात्याच्या कार्यपद्धतीवरती टिप्पणी करणार नाही असं म्हटलं. वोरा समितीच्या अहवालासंदर्भात गृह मंत्रालयानं उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकावणाऱ्या दोघांना अटक. मंगेश वायल, अभय शिंगणे अशी आरोपींची नावं. दोन्ही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव माहीचे. एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी दिली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा कथित व्हिडिओ समोर. झीशान अख्तर नावाच्या आरोपीने मी परदेशात पळून गेल्याचा व्हिडिओत दावा. आता माझ्या शत्रूंची खैर नाही अशी कथित व्हिडिओतनं धमकी. मुरलीधर मोहोळांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना गुंड गजानन मारणेच्या टोळीकडनं मारहाण. गाडीला धक्का का दिला म्हणत चौघांकडनं मारहाण. या प्रकरणी 3 गुंडांना अटक. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार. कोकाटेंकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल. अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांचा कालावधी. संजय राऊतांकडून धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. नैतिकतेच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, राऊतांचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांची दमानियांवरती आरोपांची तोफ. धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यात 25 खोक्यांचा बॅलन्स. कोणाच्या माध्यमातून रिचार्ज झाला हे पुराव्यासह सांगू, चव्हाणांची एक्सपोस्ट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.